ध्यानबिंदू उपनिषद, त्यानंतर शांडिल्य उपनिषद आणि तिसरं योगी दिलेले आहेत 10, त्यांचं आपल्याला वर्णन अपेक्षित आहे. तर माझ्या समोर इथे मी स्क्रीन ओपन केलाय, याच्यामध्ये मला PDF स्वरूपात मोठ्या स्वरूपात दिसतंय आणि तुम्हाला छोट्या ह्याच्यात दाखवण्यासाठी मी तो मोबाईलवरनं हे करतोय, डिस्प्ले करतोय. मध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. आणि ओव्हरऑल जे मी सांगणार आहे त्याच्यासाठी मी फायनल इयरचा किंवा फायनल सेमिस्टरचा स्टुडंट जरी असलो तरी यातून गेलेलो आहे याची सर्वांना खात्री आहे. तर त्याचा उपयोग करून हे आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. असं काही विचार करू नका की कोणतरी बसलाय माणूस आणि आता शिकवतोय तेवढंच ऐकून आपण आता निघून जायचं आहे, असं काय करू नका. चर्चेमध्ये प्रत्येकानं भाग घेऊ शकता. तर सुरुवातीला आपल्याला उपनिषद म्हणजे काय, मागच्या वर्षी पण आपलं एक लेक्चर झालेलं अशा स्वरूपात. तर उपनिषद म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला कसा काय ह्या अभ्यासामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे याचा जर भाग बघितला तर उपनिषद म्हणजे आपले जे गुरु आहेत त्यांच्या जवळ बसून आपण ज्ञान संपादन करायचं आहे. ही जी प्रक्रिया आहे याला उप म्हणजे शेजारी किंवा थोडस खाली, निषद म्हणजे बसून ज्ञान घेणे, ही जी प्रक्रिया आहे याला आपण उपनिषद असं म्हणतो. आता ह्या उपनिषदाचा जर विचार केला तर ध्यान बिंदू उपनिषद असं नाव आहे. मग हेच नाव देण्यामागे काय कारण असावं? कोणी काही विचार केला असेल तर सांगा बघू. एका बोलणार आहे का बिंदू एका बिंदूवर ध्यान केंद्रित करणं. बरोबर. म्हणजे ध्यानाची जी क्रिया आहे ती लगेच आपल्या मनात काय येतं की एका बिंदूवर ध्यान करणं हे सोपं आहे, बरोबर म्हटल्यानंतर मग बिंदू म्हणजे कुठला बिंदू? तर या आपल्या उपनिषदामध्ये ध्यान करायचं आहे ते परब्रह्माचं किंवा ब्रह्माचं करायचं जरी असलं तरी ओंकार आणि त्याच्यावरचा बिंदू या अर्थाने इथं ध्यान बिंदू हा शब्द वापरलेला आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला त्यांनी वर्णन करताना ग्रंथ कुठलाही जरी घेतला तरी त्याचा विशेष काय आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा जो सर्वसमावेशक विषय अशा पद्धतीत सांगण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी ध्यानाचा महिमा इथे वर्णन केलेला आहे. पहिला श्लोक, यदि शैलसमं पापम विस्तीर्णं बहुयोजनम भिद्यते ज्ञानयोगेन न अन्योः भेदः कदाचन. आता या श्लोकाची महती इथे वर्णन केलेली आहे ब्रह्मज्ञानाची किंवा ब्रह्म ध्यानाची. या ब्रह्माचं ध्यान करायचं कोणी बघितलेलं आहे? या गोष्टीचं आपण ध्यान करणं ते बघितलेलंच नाही आपण. त्याच्याविषयी माहिती देणं हे काम या उपनिषदाचं आहे. ब्रह्माचं ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे या उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. तर मग सुरुवातीला त्यांनी ब्रह्मध्यानाची महती म्हणजे हे का करायचं, नाही केलं तर काय होणार आहे आणि केलं तर काय फायदा होणार आहे हे सांगण्यासाठी त्याची महती वर्णन करतात. ते काय सांगतात तर समजा एखादा योगी पापी असेल आणि त्याची पाप अनेक योजने दूर पसरलेली आहेत आणि पर्वता एवढी मोठी आहे, आपण बघतो विस्तीर्ण एवढी, माझी 45 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये 5-6 तरी डोंगर असतील, एवढं पसरलेली एखाद्याची पाप आहेत. असा जर माणूस योग करायला लागला आणि ब्रह्मध्यान करायला लागला तर त्याच्या या सहस्र जन्मांची पाप सुद्धा या ब्रह्मध्यानाने नष्ट होऊ शकतात. अशा प्रकारचा श्लोक मागच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला झालेला असावा बहुतेक. क्रियायोग झालाय का तुम्हाला पतंजली योगसूत्रात? की पुढच्या सेमिस्टरमध्ये, ह्या सेमिस्टरमध्ये असणार तुम्हाला? आता पहिल्यांदा तुम्हाला ते जे वर्णन आहे ते ज्ञानयोग आहे. म्हणजे पतंजलीचा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये जेवढे सूत्र आहेत
तो ज्ञान योग आहे. म्हणजे त्याचा अभ्यास करून एखादा साधक मोक्ष प्राप्ती करू शकतो. मग त्याच्यानंतर पुढे काय वर्णन केलेलं आहे, तर मग पुढे अष्टांग योग वर्णन केलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढे क्रियायोग वर्णन केलेलं आहे. हे तत्त उपाय त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये पादामध्ये. तर असो, ह्या ब्रह्मध्यानाविषयी जेव्हा बोलणार तेव्हा हे ध्यान केल्यानंतर काय होतं, तर जी पापं आहेत ती नष्ट होऊ शकतात. आणि दुसरं काय सांगितलंय, तर याशिवाय अशा पापांना नष्ट करण्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणजे ब्रह्मध्यानाचा महिमा हा असा आहे की याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे, असं यांनी स्पष्ट इथे नमूद केलेलं आहे. दुसरा श्लोक घेऊया. आता इथे बघा, बीजाक्षरम परम बिंदू, इथे बिंदू हा शब्द आला. बीजाक्षरम परम बिंदू नादम तस्योपरि स्थितम शब्द शब्दश्चाक्षरे सशब्दश्च अक्षरे क्षीणे निशब्दम परमम पदम. बीजाक्षर हे कुठलं आहे, तर ओंकार हे आहे. बीज म्हणजे काय, तर ज्यातून सृजन होतं किंवा ज्याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहे असे कारणभूत जे द्रव्य आहे ते म्हणजे बीज. म्हणजे आपण समजा एखादं काहीतरी पेरलं बीज, तर त्यातून तेच वृक्ष जन्माला येतं. म्हणजे समजा आपण लावला हळीव, तर त्यातून तीळ उगवेल का, नाही उगवणार. म्हणजे तिळाचं बीज जर पेरलं तर त्यातून उत्पन्न होणारं झाड हे तिळाचंच असणार. तसं हे जे सगळं ब्रह्म आहे त्या सर्व ब्रह्माचं बीज म्हणजे ओंकार आहे, असं यांचं म्हणणं आहे. बीजाक्षरम परम, हे जे ओंकार आहे त्यापासूनच या सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, असं बीज स्वरूप म्हणजे काय आहे, तर ते ओंकार आहे. हे नीट समजून घ्या. कारण कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या पुढे जाऊन तुम्ही सगळेजण घेणार, क्लास घेणार, लोकांनी जर विचारलं की ओंकाराची महती सांगा, तर आपल्याला तासभर तरी बोलता आलं पाहिजे, एवढं ह्या ध्यानबिंदू उपनिषदाचं महत्व आहे. उपनिषद मागच्या वेळी पण मी सांगितलेलं, कारण हा आपल्याला संदर्भामध्ये लिहिण्यासाठी उपयोगी पडतात विषय, की मुक्तिकोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. तर त्या उपनिषदामध्ये उपनिषदांची संख्या वर्णन केलेली आहे. कोण सांगू शकेल किती आहे उपनिषद? टोटल उपनिषदांची संख्या किती आहे का कोणाला माहिती? मागच्या वेळी मी सांगितलेलं. मागच्या वर्षी हाच क्लास होता ना मॅडम? हॅलो, तुम्ही नव्हतो ना सर शिकवायला मागच्या वेळेस? 108 एकूण उपनिषदे आहेत सर. 108. बरोबर आहे. 108 उपनिषद आहेत आणि मुक्तिकोपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यातली 20 उपनिषद ही योगावरची आहेत. म्हणजे 20 उपनिषदामध्ये योग, ध्यान, हठयोग याविषयीचे अनेक पुरावे ह्या उपनिषदांमध्ये 20 उपनिषदांमध्ये सापडतात. आणि आपल्याला जो सब्जेक्ट आहे, आपण जे काय स्टुडंट आहोत ते योगाचे आहोत सगळेजण, म्हणून आपल्याला ही दरवर्षी 2-2 उपनिषद दिलेली आहेत. मग याचा संदर्भ घेऊन जेव्हा कुठे हे असेल, अर्थ समजताना अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपण त्याचा मूळ संदर्भ ग्रंथ वाचतो, बरोबर आहे ना? किंवा कन्सेप्ट या स्वरूपात जर एखादा घ्यायचा झाला, आता ओंकार हा एक कन्सेप्ट आहे, तर त्या विषयी आपल्याला जेव्हा डीप ज्ञान घ्यायचं असेल तेव्हा मूळ ग्रंथाकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे. मग ते जाताना आपल्याला या उपनिषद हे म्हणजे ही जी 20 उपनिषद आहेत त्यांचा आधार घेऊन आपण कुठल्याही विषयावर खोलात जाऊन अभ्यास करू शकतो. त्यामुळे आपल्याला ही उपनिषद दिलेली आहे.
मग आता ह्याच्यामध्ये या उपनिषदामध्ये ओंकाराचा महिमा वर्णिलेला आहे संपूर्ण. म्हणून ओंकाराविषयीची जी माहिती जर आपण एखाद्या पॉप्युलर एखादा ग्रंथ काढून नक्कीच वाचू शकतो, पण जसा आपल्याला खरोखर एखाद्याला स्टडी करायचा असेल तर त्या सूत्राचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर त्याच्याशी असणारी ग्रंथ संपदा ती वेदांपर्यंत गेली पाहिजे, पाठी जात. म्हणजे संहिता ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, अरण्य, उपनिषद, त्याच्यानंतर मग खाली सगळे पंथ निर्माण झाले. म्हणजे हठयोगाचा एखादा ग्रंथ जर अभ्यास करत असेल, त्यामध्ये जर एखादी अडचण आली तर तो कुठून आलाय विषय, तर या उपनिषदामधून आला. मग त्या उपनिषदाचा अभ्यास करणे, त्या उपनिषदामध्ये कुठून आला तर ऋग्वेदातल्या अमुक ऋचे प्रमाणे, मग त्याचा अभ्यास करणे. अशा पद्धतीने आपण बॅक जाऊन त्याचा अभ्यास करू शकतो. तर इथे ओंकाराचा संबंध जिथे जिथे तुम्हाला दिसेल त्याच्या मुळात हे ध्यानबिंदू उपनिषद असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. कारण पुढचे आपण जे वाचतो आता, हठयोग प्रदीपिका वाचतो, गरंड संहिता वाचतो, अजून काय पतंजली योग दर्शन वाचतो, भगवद्गीता वाचतो, या सर्व या उपनिषदानंतर निर्माण झालेल्या आहेत. मूळ ग्रंथामध्ये उपनिषद हे येतं. तर उपनिषदामध्ये या जे ओंकार सांगितलेलं आहे तो पूर्ण वर्णन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण पुढे जाऊन आपल्याला शिकवायचं पण आहे लोकांना आणि आपल्याला स्वतः पण प्रॅक्टिस करायची आहे. तर हे ओंकार काय आहे आणि ओंकारच का आहे, त्याच्यानंतर त्याच्या जे काही कंगोरे आहेत बारीक सारीक, ते सगळे याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. त्यानंतर ध्यान करायचं तर कसं करायचं, त्याचे पद्धती कुठल्या आहेत, हे सर्व या ग्रंथामध्ये मिळतं. आता ओंकार हेच बीजाक्षर आहे, कारण त्याच्यापासूनच सर्व सृष्टीची आणि सर्व गोष्टींची निर्मिती झालेली आहे. अ उ म यांच्या संयोगातून ओम शब्द बनतो. या प्रणवावर, ओंकारालाच प्रणव हे पण नाव आहे, किंवा ओंकारावर अनाहत नादाचा एक अंश असल्याने ओंकार सशब्द होतो. आता इथे जो बिंदू सांगितलेला आहे तो ओम या शब्दावर जो बिंदू आहे तो बिंदू आहे, आणि त्या बिंदूमुळे त्याला नाद उत्पन्न होतो. असा जो नाद उत्पन्न करणारा बिंदू आहे त्याचं ध्यान करायचं आहे आपल्याला, किंवा त्या नादाचं आपल्याला ध्यान करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच प्रणवावरचा जो अंश आहे त्याच्यामुळे ओंकार सशब्द होतो किंवा बोलण्याच्या योग्य होतो. जेव्हा अनाहत, इथे अनाथ चुकून शब्द झालाय, अनाहत नादाचा हा अंश दुर्बल होतो किंवा आपल्या आधार ब्रह्माशी एकरूप किंवा लय होतो, तेव्हा हाच ओंकार निशब्द किंवा शब्दरहित होतो. ही निशब्द प्रणवाची अवस्था ब्रह्माचे स्वरूप किंवा वास्तविक नामकरण आहे. आता तुम्ही मागे शिकलेला असाल तर माहिती असेल की आपल्याकडे जी समाधीची अवस्था सांगितलेली आहे किंवा ध्यानाची अवस्था आहे, ध्यान आपलं धारणा, ध्यान आणि समाधी, तर त्याच्यातला ध्यानाचं व्याख्या कोणी सांगू शकेल का? बोला. असणार माहिती, दिलेली असणार आजपर्यंत कुठे ना कुठेतरी. तत्र प्रत्यय एकता ध्यानम आहे का? आलाय का कुठे असं? पतंजलींचीच व्याख्या आहे. योगसूत्रामध्ये. हा, सूत्रामधलीच व्याख्या आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा एकतेचा प्रत्यय येतो, म्हणजे एकच गोष्ट शिल्लक राहते, की जो ध्यान करणारा माणूस आहे आणि जे ध्यानाचं आलंबन आहे या गोष्टी नष्ट होतात आणि त्याच्याऐवजी एकच प्रत्यय किंवा ज्ञानरूप गोष्ट फक्त शिल्लक राहते. अशा वेळी आपण ध्यान हा शब्द प्रयोगात आणायचा आहे, तोपर्यंत नाही. जेव्हा 2 किंवा 3 गोष्टी उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ ध्यान करणारा माणूस, समोरचं आलंबन ओंकार, आणि तिसरं म्हणजे त्याची नादाची प्रचिती म्हणजेच ज्ञान,
हे तिन्ही जेव्हा असतील तेव्हा आपण काय म्हणणार? धारणा. देश बंध चित्तस्य धारणा. बरोबर. तर त्या धारणेच्या नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे फक्त नादाचा आपल्या शरीरामध्ये असणारा अधिवास, एवढंच जेव्हा शिल्लक राहतो तेव्हा आपण ध्यानामध्ये आहोत हे समजायचं आहे. मग इथे जेव्हा ते सांगतात की ब्रह्माशी एकरूप किंवा लय होतो तेव्हा हाच ओंकार निशब्द किंवा शब्दरहित होतो. म्हणजे जेव्हा त्याचा नाद संपतो आणि आतमध्ये जे शिल्लक राहतं, म्हणजे जेव्हा त्याचा शब्द संपतो आणि आतमध्ये जो नाद शिल्लक राहतो, ही निशब्द प्रणवाची अवस्था तेच ब्रह्माचे स्वरूप किंवा वास्तविक नामकरण आहे. म्हणून ध्यान करताना प्रणवाचा मानसिक जप परमपद किंवा विदेह कैवल्य अवस्थेला प्राप्त करवतो. प्रणवाचा जो मानसिक जप आहे म्हणजे दिसतंय का? पुढचं पेज घ्यावं लागेल. एक मिनिट. दिसतंय? दिसतंय हो का? सर. हो हा हो. हा. हा जो प्रणवाचा मानसिक जप आहे म्हणजे काय? तर जेव्हा आपण शब्द ओंकाराचं उच्चारण पूर्ण करणं आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जो ओंकाराचा नाद शिल्लक राहतो त्याचा आपल्याला ध्यान करायचं आहे. मग हा जो मानसिक जप म्हटलेला आहे तो आपल्याला कुठपर्यंत नेणार आहे योग्याला? तर परमपदापर्यंत किंवा विदेह कैवल्य अवस्था प्राप्त करतो. मागच्या वर्षी याच्यावर टीप वगैरे आली असेलच. विदेह मुक्त आली आहे ना? विदेह अवस्था किंवा कैवल्य अवस्था ही प्राप्त करायची आहे. पतंजल योगदर्शनचा शेवटच्या पादाचं नाव काय आहे सांगा बघूया. कैवल्यपाद. हा, म्हणजे शेवटची अवस्था जी आहे समाधी अवस्था त्याच्यानंतरची अवस्था म्हणजे कुठली? कैवल्य अवस्था. या कैवल्य अवस्थेपर्यंत प्राप्त करणे हे योगाचं ध्येय आहे. मग हे ध्येय आपल्याला पूर्ण करून देणारा कोण आहे? ओंकार आहे. आणि त्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे. त्यातही बिंदू म्हणजे जे शिल्लक राहतं फक्त तेवढ्याच ध्यान करायचं आहे. मनात शिल्लक राहतं तेवढ्याच ध्यान करायचं आहे. ओंकार हा सशब्द झाला. शब्द जिथे संपतो तिथून जे सुरू होतं ध्यान त्याचं आपल्याला नाद त्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे. ठीक आहे, पुढचा श्लोक बघू. अनाहतम तु यत् शब्दम तस्य शब्दस्य यत् परम तत्परम विंदते यस्तु स योगी छिन्न संशयः. म्हणजे अनाहत नाद हा नित्य आहे. तो कुठे उत्पन्न होतो? तर हृदयात उत्पन्न होतो. शास्त्रामध्ये असे वर्णित आहे की ओंकार नित्य आहे. तसेच ओंकार नित्य असल्या कारणाने तो काही अचानक उत्पन्न होत नाही. या अनाहत नादाचे सशब्द स्वरूप प्रणव किंवा ओंकार आहे. या सशब्द प्रणवाच्या पलीकडे जे निर्विशेष ब्रह्म किंवा निर्गुण ब्रह्म आहे त्याला प्राप्त करणारा जो योगी असतो त्याच्या हृदयातील सर्व संदेह नष्ट होतात आणि तो विदेह मुक्त होतो. निर्गुण ब्रह्म व्यष्टी आणि समष्टी रूप साक्षी आणि साक्षी मात्र आहे. आता बीज मात्र आपण ओंकार आहे हे समजलं. म्हणजे काय? तर या सर्व सृष्टीच्या मुळाशी तुमच्या माझ्या मुळाशी असलेलं जे नियत तत्व आहे ते म्हणजे काय आहे? ओंकार आहे. त्या बीजापासूनच ही सर्व सृष्टी मोबाईल पर्यंत सर्व गोष्टी बनतात. मग असं जे तत्व आहे त्याच्यापर्यंत जाणे म्हणजेच आपण बॅकवर्ड चाललोय. बरोबर आहे? या ब्रह्माला म्हणजे हे सगळी सृष्टी याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये फक्त त्यांनी शब्द स्वरूप कसं केलं तर निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म असे दोन प्रकार केले. म्हणजे काय? तर निर्गुण म्हणजे काय अवस्था? तर जी आपल्या शब्दांच्या पलीकडे अनुभवण्याची जी अवस्था आहे ब्रह्माची, जी आपल्याला ध्यान केल्यानंतर प्राप्त होणार आहे ही अवस्था निर्गुण अवस्था आहे. आणि ओंकारा प्रसव झाल्यानंतर बीजापासून जे वृक्ष निर्माण झाला त्याच्यामध्ये ही सर्व सृष्टीची फळं लागली.
या सर्वांमध्ये मनुष्य प्राणी आला, इतर प्राणी आले, दगड धोंडे माती सर्व काही आलं, पाणी आलं, अग्नी आला, सगळं आलं, पंचमहाभूत आली. तर ही जी सृष्टीचा विकासक्रम आहे, त्या विकासक्रमाच्या मुळाशी ओंकार आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि हे जे जे त्यानं नवीन नवीन स्वरूप घेतली प्रसूत झाल्यानंतर, ती स्वरूप म्हणजे सगुण गुणांसहित असणारं ब्रह्म आहे. आलंय का लक्षात हा कन्सेप्ट? समजलाय का? हो सर. हा, सगुण आणि निर्गुण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर निर्गुण म्हणजे जे ब्रह्म आपल्याला अचिंत्य आहे किंवा ज्याच्याविषयी आपल्याला ध्यान केल्यामुळेच फक्त ज्ञान प्राप्त होऊ शकतं, असं निर्गुण ब्रह्म आहे. आणि त्याच्यापासून निर्माण होणारं जे दिसणारं किंवा अनुभवता येणारं जे विश्व आहे, ते विश्व म्हणजे सगुण ब्रह्म आहे. आणि त्याला प्राप्त करणारा जो योगी असतो, त्याच्या हृदयातील सर्व संदेह नष्ट होतात. म्हणजेच जेव्हा एखादी गोष्ट प्राप्तीसाठी मनुष्य जातो, आता ह्या निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी समजा योग्याने कष्ट करायचे म्हटले, तर त्याला मनात संदेह असतातच की काय लिहून ठेवलंय कोण जाणे, खरोखरच हे ओंकार परब्रह्म आपल्याला मिळणार आहे की नाही मिळणार आहे, या मार्गाने चालल्यामुळे आपल्याला काय प्राप्त होणार आहे कोण जाणे, कारण कोणीही लिहून ठेवू शकलेलं नाहीये की हे नक्की काय आहे. बरोबर आहे? त्यामुळे इथे त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवलंय की योगी छिन्न संशय हा, योगी असंशय होतो किंवा त्यांच्यामधले जे संदेह आहेत ते सर्व नष्ट होतात आणि तो विदेहमुक्त होतो. निर्गुण ब्रह्म व्यष्टी समष्टी रूप आणि साक्षी मात्र आहे. आता इथे दोन शब्द आलेत, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेलं ब्रह्म आणि समष्टी म्हणजे सर्व सृष्टीला व्यापून असलेलं ब्रह्म. आता ह्याला जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येकामध्ये जो चैतन्य भाव आहे किंवा जो चैतन्य रूप आहे, तो ब्रह्म म्हणजे व्यष्टी. आणि सर्व जगत हे याच ब्रह्मानं अनुग्रहित झालेलं आहे, अशा स्वरूपाची दृष्टी असणं म्हणजे समष्टी रूप असणं. आणि जेव्हा योगामध्ये हे बदल होत असतात, तेव्हा सुरुवातीला आपण काय करायला सांगितलंय आपल्याला? अष्टांग योग करायला सांगितलाय. पतंजली योग सूत्रामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. अष्टांग योग केल्यानंतर आपल्यामध्ये जे बदल होणार आहेत, म्हणजे अष्टांग योग हा आपल्या शरीरावर आपण काम करणार, आपल्या चैतन्यावर आपण काम करणार, आणि मग त्याचं रूपांतरण कशामध्ये होणार? तर समष्टी रूपामध्ये होणार. म्हणजे जेव्हा कैवल्य अवस्था प्राप्त होते, तेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये इतर कुठल्याही गोष्टी नसतात. कारुण्य भाव आणि आनंद एवढ्या दोनच गोष्टी उरलेल्या असतात. म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि सगळीकडे त्याला ब्रह्माचं अस्तित्व हे जाणवायला लागतं. म्हणून त्याच्यामध्ये एवढेच दोन भाव उरतात. मग त्याच्यासाठी त्याच्याकडे कुठल्याही स्वरूपाचा द्वेष, मत्सर अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टी उरतच नाही. तर अशा प्रकारे जो बदल आहे, तो बदल योगामध्ये दिसतो. आणि म्हणून व्यष्टीकडून समष्टीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो योग आहे. आणि हा आपल्याला ओंकार ध्यानाने साध्य करता येऊ शकतो, असं यांचं म्हणणं आहे. आलं का लक्षात? कन्सेप्ट क्लिअर झालाय? बोला. हो सर. ओके. म्हणजे व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल, हा, इंडिव्हिज्युअल. पर्सनली किंवा इंडिव्हिज्युअली हा, सिंगल स्टेट. आणि समष्टी म्हटलं तर आपण एकंदरीत ऍग्रिगेटेड स्टेट समथिंग. बरोबर बरोबर. ऍग्रिगेटेड किंवा विस्तारित अप्रोच, किंवा ज्याला आपण सर्व सृष्टीविषयीचा अप्रोच. आता याची
अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापक दोन्ही गोष्टी इथे बघा पुढे, आणि त्याच्यात जरा थोडं आपल्याला हे करण्यासाठी त्यांनी दिले उदाहरण. बालाग्रशतसहस्रम तस्य भागस्य भागिनः तस्य भागस्य भागार्धम तत्क्षयेतु निरंजन. आता विदेह मुक्त योगाद्वारा आता हे जे ब्रह्म आहे याचा अनुभव घेणार कोण असणार आहे, तर योगी जो कैवल्यावस्थेपर्यंत गेलेला आहे तो योगी हा अनुभव घेऊ शकतो. फक्त जे निर्गुण ब्रह्म आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याला वर्णन करता येईल का? नाही. कारण का, तर जी सगुण सृष्टी आहे ती निर्गुणापासून उत्पन्न झाली. त्या सगुण सृष्टीमध्ये हा विदेह योगी वावरत असतो. म्हणजे त्याची शब्द संपत्ती ही तेवढ्यापुरतीच मर्यादित असणार. तो निर्गुण ब्रह्माचं वर्णन म्हणजेच त्याच्या अनुभवाला न आलेल्या गोष्टीचं वर्णन करू शकत नाही. मग अशासाठी वापरण्यात येणारी शब्दसंपदा सुद्धा अस्तित्वात नाही. कारण का, तर सगुण शब्दसंपदा सुद्धा सगुण या विषयानंच झालेली आहे. त्यामुळे निर्गुणासाठी जी शब्दसंपदा अवेलेबल नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो अनुभव फक्त घेऊ शकतो. आलं का लक्षात? कोण घेऊ शकतो? तर विदेहमुक्त योगी, म्हणजे जो कैवल्यावस्थेला प्राप्त झालेला आहे तो याचं अनुभव घेऊ शकतो. आता हे अनुभव केले जाणारे जे निर्गुण ब्रह्म ते अत्यंत सूक्ष्म आहे. मग किती सूक्ष्म आहे? तर आपल्या डोक्यावरील केसाच्या 1,00,000च्या भागापेक्षा सुद्धा सूक्ष्म असे चैतन्य जीवामध्ये असते. जीवामध्ये म्हणजे प्रत्येक सजीव जर आपण धरला, काय कुत्रा मांजर काय असेल तो प्राणी धरला, तर त्याच्यामध्ये केसाच्या 1,00,000व्या भागापेक्षा सुद्धा सूक्ष्म अशा प्रकारचं चैतन्य हे एका जीवामध्ये असते. ब्रह्माच्या या सूक्ष्म चैतन्य अंशात 1,00,000वा भाग ईश्वरीय चैतन्य आहे. म्हणजे ईश्वरीय चैतन्य हे त्याच्याही 1,00,000वा भाग आहे. आणि या ईश्वर चैतन्याचा अर्धा भाग म्हणजे 50,000वा भाग हा सूक्ष्म किंवा साक्षी चैतन्य स्वरूप ब्रह्माचा आहे. म्हणजे ईश्वरच म्हणून जे कोणी आपण मानलेली कन्सेप्ट आहे, आपण जी 25 तत्व बघितली त्या 25 तत्वांमध्ये ईश्वर जर धरला 26वा तत्व, तर तो जो आहे तो 50,000वा भाग आहे. आणि उरलेला 50,000 जो आहे तो ब्रह्माचा आहे. सगुण ब्रह्माचे स्वरूप क्षीण होत गेल्यानंतर, म्हणजे आपल्या सगळ्या कला आणि अंशाचा त्याने त्याग केल्यानंतर जे निरंजन होते आणि निर्गुण ब्रह्म तेवढे शिल्लक राहते. आता ही कन्सेप्ट नीट करून घ्या की हे 50,000 वगैरे वगैरे ठीक आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये जीव ही जी कन्सेप्ट आहे किंवा चैतन्य ही जी कन्सेप्ट आहे त्याचे जर अर्धा अर्धा असे 2 जरी पार्ट केले तरी आपल्या अभ्यासाला जे आलेलं आहे मागच्या वेळी पतंजली योगसूत्रामध्ये त्याच्यामध्ये ईश्वर हा कन्सेप्ट आहे. आणि तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम हे श्लोक आलेले आहेत. मग ईश्वर हा जो आहे कन्सेप्ट तो इथे येतो, पण तो कुठे येतोय? तर चैतन्याचा 50% भाग येतोय सरळ सरळ. आणि उरलेला जो 50% भाग आहे तो सगुण ब्रह्माचा आहे असं इथे यांनी म्हटलेलं आहे. सगुण ब्रह्माचा जो भाग आहे तो क्षीण होत गेल्यानंतर जे उरतं ती जी निरंजन अवस्था असते ती निर्गुण ब्रह्म तेवढंच शिल्लक राहतं अशा वेळी. आणि हे आपल्या ध्यानाद्वारे जे अनुभव केलं जाणार आहे त्याचं संक्षिप्त वर्णन आहे. जेव्हा आपण तत्वज्ञान असं म्हणतो तेव्हा तत्वज्ञान याचा अर्थ काय असेल हो? कोणी सांगू शकेल का? तत्वज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूतील तत्व शोधणे.
म्हणजे अजून विस्तारानं थोडं. जसे की एक्झाम्पल सोने, आता सोन्यापासून वेगवेगळे दागिने बनवले जाते, पण त्याच्यातलं तत्व काय आहे? सोनं आहे. बरोबर. मग आता इथे या तर अनुषंगाने लिहिण्याचा विचार पण केला. आहे. हा, हा. आपला जर ह्यांचा विचार केला, आता आपण जो अभ्यास करतोय त्याच्याशी रिलेटेड, तर अजून काही सांगू शकाल का? आपल्याकडे तत्व सांगितलीत की नाही? सांख्य झालंय ना, आणि स ईश्वर. सांख्य म्हणजे कोण? योगसूत्र. हा, पतंजली योगसूत्र. हा. बरोबर. हो. पण त्याच्यामध्ये स ईश्वर म्हणजे ईश्वर कोण आहे? तत्व आहे. अलग लक्षात. जी तत्व सांगितली, मूलभूत तत्व, जे दर्शन मागच्या वर्षी जे काय अभ्यासाला आहे पहिल्या सेमिस्टरला, त्याच्यामध्ये जेवढे आपले जे दर्शन, आपल्याला 6 षडदर्शन होती, त्याच्यामध्ये काही भेद असतील त्यांच्याच म्हणजे प्रत्येकानं या तत्वामार्फत सृष्टी उत्पत्तीचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशी जी मूल तत्व त्यांना वाटली की याच्यामुळे हे गोष्ट झाली, कारण प्रत्येक जणांमध्ये कॉमन गोष्ट कारणापासून कार्याची उत्पत्ती होते, असं बॅग जात जात, पाठी जात जात जे अभेद्य उरतं असं जे तत्व त्यांना सापडलं, ते तत्व त्यांनी मांडलं. म्हणजेच कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी असणारं तत्व, असं जर आपण विचार केला तर दर्शनशास्त्रानुसार जे ज्ञान घेण्यासाठी सगुण जे काही आपलं विश्व आहे त्याच्यामधून मूळ ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी जे मूलभूत घटक त्यांना सापडले, त्यांना आपण तत्व असं म्हणतो. आणि त्याचं ज्ञान करून घेणे म्हणजेच तत्वज्ञान. आता 24 तत्व जर विचार केला तर पुरुष, प्रकृती, मग त्याच्या खाली महत, बुद्धी, अहंकार, त्याच्यानंतर मग सात्विक, राजसिक, तामसिक, त्यानंतर ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत, सगळं आलं. हे आपण शिकलो. जर आपल्याला ब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला याच्याच उलट क्रमानं पाठी जावं लागेल. तत्व एक 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 करत आपल्याला सापडत जातील. धागा जर आपण धरला आणि पाठी जात गेलो तर याच क्रमाने उलट आपण ब्रह्मापर्यंत किंवा पुरुष तत्वापर्यंत पोचू शकतो. हे आपण योग दर्शनामध्ये बघितलं. तसंच इथे जेव्हा तुम्ही सगुण आणि निर्गुण म्हणणार तेव्हा हेच कायदा इथे पण लागू होतो. निर्गुणापासूनच सगुणाची उत्पत्ती झालेली आहे. मग जे निर्गुण आहे त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी सगुणाचा अभ्यास करून जी बेसिक तत्व काढली, ती तत्व आपल्याला अनेक ग्रंथांमधून वेगवेगळी मिळू शकतात. परंतु जे मूळ बेसिक आहे निर्गुण ब्रह्म, ते मात्र बदलणार नाही. त्याच्यापासूनच सगळ्या तत्वांची उत्पत्ती झालेली आहे. आलं लक्षात? आता इथे काय लिहिलंय बघा, की सगुण ब्रह्माचे स्वरूप क्षीण होत गेल्यानंतर, म्हणजेच आपल्या सगळ्या कला किंवा अंशांचा त्याने त्याग केल्यानंतर जे निरंजन उरते, ते त्याचं आपल्याला प्राप्ती होणार आहे, किंवा हा अनुभव आहे. फक्त अनुभव केले जाणारे जे निर्गुण ब्रह्म आहे त्याच्याविषयी आपण आता बोलतोय. सगुण सृष्टी आणि निर्गुण ब्रह्म हे तुमच्या कन्सेप्ट लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा. समजलंय? हो सर. ओके, आता पुढचं घेऊया. इथला पहिला श्लोक पाठच्या पानावर पहिलं ओळ गेली आहे, मी वाचून दाखवतो. पुष्पमध्ये यथा गंधः पयोमध्ये यथा घृतम, पहिली ओळ आहे. त्यानंतर आता समोर आहे तुमच्या
तिलमध्ये यथा तैलम पाषाणेष्विव कांचनम एवं सर्वाणि भूतानि मनोसूत्र इवामनि स्थिरबुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः तिलानां तु यथा तैलं पुष्पे गंध इवाश्रितः पुरुषस्य शरीरे तु सभायाभ्यन्तरे स्थितः वृक्षं तु सकलं विद्यात् छाया तस्यैव निष्कला सकले निष्कले भावे सर्वत्रात्मा व्यवस्थितः. आता ह्याच्यामध्ये पहिल्या याचा काय आहे, पुष्पमध्ये यथा गंधः पयोमध्ये यथा घृतम. सिंपल संस्कृत आहे. पुष्पामध्ये ज्याप्रमाणे गंध असतो, प्रत्येक फुलाला गंध असतो की नाही, दाखवा असं सांगायला लागलं तर कसं होईल, नाही जमणार. तो आपल्याला वास घेऊनच कळतो. परंतु प्रत्येक पुष्प डोळे बंद करून जर आपल्याला दाखवलं, नाकासमोर धरलं, तर आपण सांगू शकतो की हा गुलाबाचा सुगंध आहे, हा चमेलीचा आहे, आपण सांगू शकतो. तसं त्यातलं जे तत्व आहे ते त्या फुलामध्ये अंतर्भूत असतं, ते आपल्याला वासाने कळतं. तसं दुसरं उदाहरण दिलं त्यांनी, पयोमध्ये यथा घृतम, म्हणजे दुधामध्ये तूप असतं. दाखव म्हटलं तर लगेच दाखवता येईल का, तर नाही. त्याला जेव्हा तुम्ही घुसळून त्याच्यापासून लोणी काढून मग ते वितळवून मग तुम्हाला तूप त्याच्यामध्ये मिळणार. पण त्याच्यासाठी तेवढा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्यानंतर दगडामध्ये सोनं असतं लपलेलं, त्याच्यासाठी पुन्हा प्रोसेस करावी लागते. त्यानंतर आपल्याला सोनं काढता येईल. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रांमध्ये ब्रह्म समाहित आहे. अशा प्रकारे जसं मगाशी मॅडम म्हटल्या की दगडामध्ये किंवा सोन्याचे अनेक दागिने बनवू शकतात, मूळ त्याच्यामध्ये असणारं सोनं आहे. तसं हे ब्रह्म हे त्याच्या सर्वांच्या मुळामध्ये आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये ब्रह्म समाहित आहे. जसं हारातील मण्यामध्ये धागा असतो. आता हे सगळं जे ब्रह्म किंवा त्याचा विस्तार आहे, हा एका हाराप्रमाणे आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो धागा आहे तो समानच आहे. म्हणजे एक मणी जर धरला तर मनुष्य धरा, दुसरा मणी धरला तर काहीतरी एखादा प्राणी कुठला तरी धरा, की बाबा गाय किंवा बैल धरा, तिसरा प्राणी कोण, कुत्रा धरा, मांजर धरा, काय असेल ते. याप्रमाणे हे सगळे हारातले मणी आहेत. परंतु जे मुख्य सूत्र आहे ते मात्र हे ब्रह्मच आहे. सर्वांमध्ये असलेलं हे तत्व, त्याला आपण ब्रह्म असं म्हणणार. तो सूत्राप्रमाणे आहे. आता हे स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी, 6व्या नंबरचा श्लोकाची बघा सुरुवात. स्थिर बुद्धीर असंमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. म्हणजे स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी असलेला योगीच फक्त शरीरातील आणि शरीराबाहेरील व्याप्त ब्रह्माला जाणू शकतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की व्यष्टी आणि समष्टी, म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा ब्रह्म आहे, माझ्या आतमध्ये असलेलं सुद्धा ब्रह्मच आहे, हे जो जाणतो असा स्थिर योगी जो आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये प्रज्ञा आलोक झालेला आहे, असा जो योगी आहे तो याला जाणू शकतो. आता या ब्रह्माला अनुभवणे हा आपल्यासारख्यांचा प्रकार आहे का, तुम्ही मी केलेला आहे का कोणी, तर नाही. मग त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान या ग्रंथामधूनच मिळू शकतं, बरोबर आहे. आणि आपल्याकडे प्रमाण सांगताना काय सांगितलेलं आहे, शब्द प्रमाण, बरोबर आहे. मग त्याही शब्द प्रमाणामध्ये सुद्धा जे आपले वेद आणि उपनिषद आहे यांना प्रथम स्थान आहे. किंवा काही ठिकाणी तर वर्णन करताना फक्त वेदालाच शब्द प्रमाणे दिलेलं आहे काही ग्रंथामध्ये. परंतु जसजसा काळ वाढत गेला तसतसं शंकराचार्यांपर्यंत जेव्हा येत जाणार तेव्हा उपनिषदांपर्यंतच्या ग्रंथांना त्यांनी मान्यता दिली की यांच्यामध्ये सुद्धा जे वर्णित आहे त्याला आपण शब्द प्रामाण्य असं म्हणू शकतो.
याच्यानुसार आपल्याला जे लिहून ठेवलेलं आहे त्यावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त आहे, कारण याचा अनुभव घेतलेला आपल्याला शब्दाने वर्णन करून सांगू शकत नाही, त्याला सगुणामध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही, कारण ते निर्गुणच आहे. आलं का लक्षात? ज्याला गुणच नाहीये त्याचं वर्णन कसं करणार? एखाद्या फुलाला आपण म्हणू शकतो की याचा असा सुगंध गोड आला तर आपण म्हणू शकतो की हे गुलाबाचं फुल आहे, किंवा ज्याचा म्हणजे काळ्या रंगाचा आहे किंवा लाल रंगाचा आहे. अशा पद्धतीत आपले जे ज्ञानेंद्रिय आहे त्यांनी जे आपण अनुभवू शकतो त्या गोष्टीला आपण वर्णन करू शकतो. पण निर्गुण, ज्यांना गुणच नाही आहेत, अशा व्यक्ती अशा स्वरूपाचं वर्णन करायचं असल्यानंतर ते आपल्याला या ग्रंथामध्येच फक्त मिळू शकतो. मग असा जो विदेहमुक्त योगी आहे त्याला ब्रह्म कशा पद्धतीनं जाणता येतं याची इथे वर्णन केलेलं आहे. तोच या स्थिर बुद्धी जो योगी आहे तोच या ब्रह्माला जाणू शकतो. आता पुढे अविद्यारूपी कलांनी युक्त असा हा मनुष्य देह आहे. या अविद्यायुक्त वृक्षाला किंवा मनुष्य शरीराला माया आपल्या छायेने व्याप्त करते. जरी माया आणि वृक्षाची छाया या निरवयव असल्या तरी सुद्धा त्या मनुष्याला व्याप्त करतात. इथे व्यक्त झालंय ते चुकीचं आहे, व्याप्त करतात. अविद्यारूपी मनुष्य शरीराच्या वृक्षामध्ये तसेच मायेच्या सर्व कार्यामध्ये सुद्धा अर्थात संसारातील सर्व पदार्थांमध्ये परब्रह्म व्याप्त आहे. संसारातील सर्व पदार्थ आतून आणि बाहेरून ब्रह्मानेच व्याप्त आहे. आता इथे अविद्यारूपी मागच्या वेळी होतं ना तुम्हाला, मागच्या वर्षी? हो सर होतं. हा, मग त्याच्यामध्ये जे शेवटचं आपल्याला दर्शन म्हणजे कुठलं उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन हे जे आहे त्याच्यामध्ये हा माया आणि अविद्या हे दोन शब्द आपल्याला आलेले आहेत. आठवत आहेत का? हो हो सर. हा, आणि त्याच्यामध्ये ईश्वराच्या छायेला माया असं म्हटलेलं आहे. ब्रह्माच्या छायेला माया असं संज्ञा दिलेली आहे. तर ती जी माया आहे ती ऍक्च्युअली आभासी आहे किंवा ती छाया स्वरूप आहे फक्त. म्हणजे जिला आपण पकडू नाही शकत. कोणी सावलीला मिठी मारलेली माहिती आहे का? ऐकिवात कोणाच्या आहे का? तर नाही. म्हणजेच असा जो निरवयव गोष्ट आहे त्या गोष्टीनं आपल्याला व्याप्त केलेलं असतं, आणि म्हणूनच याला आपल्याकडे जी मोक्ष संकल्पना आहे ती या मायेच्या बंधनामध्ये मनुष्य अडकलेला असतो. तो त्यातून बाहेर पडला फक्त म्हणजे काय, तर काहीच करायचं नाहीये विशेष, फक्त ही गोष्ट मायेला स्वीकारणे किंवा त्यातून फक्त बाहेर पडणे आणि ओरिजिनल अस्तित्वाची जाणीव करून घेणे यालाच आपण मोक्ष म्हटलेलं आहे. म्हणजे जे अस्तित्वात नाही आणि जे आहे असं भासतं त्याला अध्यास होणे असा एक शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खरं जी गोष्ट आहे ती बाजूला राहते आणि मात्र दिसताना विचित्र वेगळी गोष्ट आपल्या नजरेसमोर येते. याच्यासाठी एक मस्त उदाहरण माझ्याकडे आहे की समजा जर तुम्ही एखादं लाल फूल बघितलं, जास्वंदीचं फूल समजा समोर आहे तुमच्या, लाल रंगाचं. रंग दिसणारा कुठला रंग आहे? लाल रंग. परंतु एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे, तर जे दिसतंय आणि वास्तविकता याच्यामध्ये फरक असतो. हे समजून देण्यासाठी किंवा अविद्या म्हणजे काय हे समजून देण्यासाठी याचं उदाहरण मी नेहमी देत असतो. तर लाल रंग हा फक्त परावर्तित होणारा रंग आहे. ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, तर ते जे फुल आहे ते सप्त रंगांनी युक्त आहे. जेवढे 7 रंग आहेत, ताना पिही निपाजा, ते सगळे त्या फुलामध्ये अस्तित्वात असतात. परंतु सर्वात जास्त परावर्तित होणारे जे प्रकाश किरण आहेत ते लाल रंगाचे आहेत, आणि म्हणून आपल्याला ते जे फूल आहे ते लाल रंगाचे
दिसतं किंवा लाल रंग अध्यासित होतो असं आपण त्याला म्हणू शकतो. आलं का लक्षात? समजलाय कन्सेप्ट काय आहे तो? बोला. मध्ये मध्ये तुम्ही जागे आहात की नाही बघायला पाहिजे मला. हो सर. ठीक आहे. आता या सर्व मायेच्या जंजाळातून जेव्हा लक्ष देणार तर तेव्हा सगुण ब्रह्म म्हणजेच मायेचा पार्ट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म हे व्याप्तच आहे. संसारातील सर्व पदार्थ आतून आणि बाहेरून ब्रह्मानेच व्याप्त आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे प्रणवाचे स्वरूप. ओंकार इति एकाक्षरम ब्रह्म ध्येयम सर्वम मुमुक्षुभिः पृथिव्य अग्निश्च ऋग्वेदो भूरित्येव पितामहः. या श्लोकाचा आपण अर्थ बघूया आता पुढे. आलंय पान पुढचं? हो सर आलंय आलं. का? हो सर. हो सर. आता इथे काय अर्थ आहे तर ओंकार इति एकाक्षरम हे एकच अक्षर ब्रह्मध्येयम सर्व मुमुक्षुभिः. मुमुक्षु म्हणजे जे ब्रह्मज्ञानाची इच्छा करतात असे सगळ्यांना मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. ज्ञानाची इच्छा असणारे सर्वजण मुमुक्षु आहेत. तर मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारे किंवा ज्ञान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या सर्व साधकांना ओम या एकाक्षराचे ध्यान करणे आवश्यक आहे. कारण ओम हेच ब्रह्माचे नाव आहे. पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा हे भूहूचे स्वरूप आहे. मागच्या लेक्चरमध्ये भूहू, भुहा, स्वाहा, महा हा विषय आलेला होतं का कोणी लेक्चरला त्यावेळी तुमच्यापैकी? हे जे लोक आहेत किंवा सर्व ब्रह्माचं जे स्वरूप आहे त्याविषयीचे हे लोकांविषयीच मागच्या वेळी मी सांगितले जेव्हा आपण सावित्रीचं ध्यान याविषयी बोलत होतो त्यावेळी. तर जेव्हा या सर्वाचा पूर्णपणे जेव्हा एकंदरीत विचार करणार तेव्हा सर्व जे निर्माण झालेलं आहे ते सगळं ओंकारातून झालेलं आहे. मग पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद, ब्रह्मा हे सगळं कोशापासूनच निर्माण झालेलं आहे. ओंकारापासूनच निर्माण झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या उपनिषदाच्या आधारे आपण हे सांगू शकतो की या सर्वाचा उत्पत्तिकारक मूळ बीज असं जे एकाक्षर आहे ते म्हणजे ओंकार आहे. मग याचं ध्यान केल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. दुसरा जर विचार केला तर कुठलंही एका तत्वापासून किंवा मूळ तत्वापासून जे दुसरं तत्व निर्माण होतं ते सगुण असणार. मूळ तत्वापर्यंत जाण्यासाठी जर त्याने प्रयत्न केला तर त्याच्या अनुभवात किंवा त्याच्याकडे असणाऱ्या इंद्रियांनुसार तो ज्ञान ग्रहण करू शकतो. परंतु ज्यानं त्याला बनवलेलं आहे असा जो निर्गुण आहे त्याचं अनुभव घेणे एवढंच फक्त त्याच्या हातात आहे. त्याच्याविषयी इंद्रियगम्य ज्ञान हे मिळवणं कठीण आहे. त्यामुळे या ग्रंथामधून जे आपल्याला शब्द प्रमाणाने सांगितलं गेलेलं आहे त्यानुसार साधना करणे हे एवढंच आपल्या हातात आहे. मग आता ह्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्मा, आता ह्याचा जर विचार केला तर मनुष्य प्राण्यासाठी आपण हा ग्रंथ लिहिलेला आहे ना. तर मग मनुष्यासाठी आवश्यक काय काय आहे बघा. पृथ्वी,
पाहिजे ना, पृथ्वीवरच पाणी मिळेल, बाकी सगळी महाभूत त्याच्याच आधाराने मिळतील. सर्वात महत्वाची गोष्ट पृथ्वी असणं आवश्यक आहे. अग्नी दुसरा महत्वाचा घटक. त्यानंतर वेदामध्ये सुद्धा पहिला वेद ऋग्वेद आणि सृष्टीचा निर्माता म्हणजेच ब्रह्मा, हे सर्व ओंकारामध्येच किंवा हे ब्रह्माचंच अस्तित्व आहे हे ते सांगतायत. पुढे आता त्याच्या सूक्ष्म भागांचा विचार केलेला आहे की ओंकारामध्ये 3 अक्षर आहेत. एक भाग आहे अकार, दुसरा उकार आणि तिसरा मकार किंवा कार. तर हे जे तिन्ही हे आहेत शब्द आहेत, त्या शब्दांमध्ये सुद्धा काय काय आणखी आतमध्ये ते पण सांगितलंय. दुसरा श्लोक बघा. अकारे तु लयम प्राप्ते प्रथमे प्रणवांशके, म्हणजे प्रणवाचा जो प्रथम अंश आहे तो अकार आहे, त्याचा लय जेव्हा होतो तेव्हा अंतरिक्षम यजुर्वायु भुवो विष्णू जनार्दन. आता इथे त्यांनी जो विचार केलेला आहे तो कसा आहे की तुम्ही जेव्हा ध्यान करताय तेव्हा एक एक अक्षर तुम्ही म्हणत चाललाय. म्हणजे आपण ध्यान ओंकार कसा म्हणतो तर अ उ आणि म तिन्ही अक्षर आपण नाद करतो आणि सर्वात शेवटी मकार जो आहे तो आतल्या आत नाद पावतो आपल्या शरीरामध्ये. हा जेव्हा अकार संपत येतो, उकार चालू होतो, त्यावेळी काय अवस्था असते तर प्रणवातला जो अकार आहे तो लय पावलेला असतो. तेव्हा काय होतं ते त्यांनी इथे लिहिलेलं आहे. प्रणवाचा अंश अकाराचा लय होतो तेव्हा अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू भुव हा आहे असं म्हटलेलं आहे. आता हे अंतरिक्ष यजुर्वेद म्हणजे पहिला आपण ऋग यजु अथ आणि साम वेदांचे आपल्याला 4 वेद आपल्याला माहिती आहे, पण याच्यामध्ये बघा क्रमानं त्यांनी त्याला दिलं. अंतरिक्ष जशी पृथ्वी आवश्यक आहे तसं अंतरिक्ष पण आवश्यक आहे, पण ते दुसऱ्या नंबरला आले. जेव्हा ओंकाराचा सविस्तर विचार केला पहिल्या श्लोकामध्ये पूर्ण, त्यावेळी त्यांनी पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्म हे 4 गोष्टी घेतल्या. त्याच्या खालोखाल आता आकारावर जेव्हा येत आहेत तेव्हा त्याच्यापेक्षा जरा निम्न स्तरावर आले. अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू आणि विष्णू यांचा विचार इथे केलेला आहे. जेव्हा लय होतो तेव्हा या गोष्टी लय पावतात. आता इथे लय पावतात असं म्हणण्याचा उद्देश कसा आहे, ज्यांना समजेल त्यांनी नीट ऐकून घ्या की जेव्हा आपण 24 तत्वांचा विचार केला तेव्हा पुरुष प्रकृतीपासून निर्माण झालेली सृष्टी ही खालपर्यंत येऊन पंचमहाभूत, इंद्रियांचे विषय इथपर्यंत येऊन थांबली. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही सृष्टी उत्पत्ती क्रमाच्या विरुद्ध दिशेने जायला लागता तेव्हा तुम्ही प्रलयाच्या दिशेने जात असता, किंवा सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा भूत सुद्धा एकमेकांमध्ये मिसळतात. त्यानंतर त्या सर्वांचा लय अहंकारात होतो, मग त्यानंतर त्याचाही क्षय लय प्रकृतीमध्ये होतो. इथपर्यंत आपल्याला जे योगाचं तत्वज्ञान आहे किंवा योगाची जी तत्व आहेत ती खालून वरच्या दिशेने सृष्टीचा विनाशामध्ये किंवा प्रलयावस्थेमध्ये खालून वरच्या दिशेने लय होताना दिसतं. याला आपण काय म्हणणार, प्रकृती लय. प्रकृतीमध्ये सर्व गोष्टींचा लय होतो. अशा प्रकारे खालून वरपर्यंत. म्हणून आपली जेवढ्या म्हणून योगातल्या ज्या अष्टांग क्रिया आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे ध्यान करताना सुद्धा आपल्याला खालून वरपर्यंत सर्व, म्हणजे पहिल्यांदी सिद्धी जर कुठल्या प्राप्त होत असतील तर महाभूतांशी रिलेटेड सिद्धी, महाभूतावर विजय मिळवणे ही प्रथम कर्तव्य योग्याचं. त्याच्यानंतर मग तो हळूहळू आपल्या
अहमकडे जातो आणि मग तो गुणांवर म्हणजे गुणांना समान करून प्रकृतीस्थ अवस्था मिळवतो. ही आपली संकल्पना आहे योगातली. इथे त्याचा सुद्धा मूळ ग्रंथ आपण आता अभ्यासतोय, त्यामुळे त्याच्यात काही हे 24 तत्व धरूनच चाललंय असं नव्हे. ही 24 तत्व आली कुठून, तर नंतर जे सांख्याने सांगितलं 24 तत्व ज्याचा आपण आता अभ्यास करतोय त्याच्याशी एक ईश्वर ऍड करून मग योगानं म्हणजे पतंजली योगदर्शनानं आपल्याला एक पुस्तक समोर ठेवलं. परंतु या सर्वाचं जे मूळ पुस्तक आहे, जिथे ओंकाराचं किंवा ईश्वराचा संबंध आलाय, तो कुठून आलाय, तर या मूळ ग्रंथापासून. हा जो मूळ ग्रंथ आहे तो ओंकाराचाच, म्हणजे ओंकाराचं स्वरूप आपण आता इथे बघतोय हे विसरून चालणार नाही जेव्हा ग्रंथ आपण बघतो तेव्हा. ठीक आहे. त्याच्या पुढचं उकार. उकारेतु लयम प्राप्ते द्वितीये प्रणवांचके द्यौः सूर्यः सामवेदश्च स्वरित्येव महेश्वरः. प्रणवाचा दुसरा अंश उ याच्या लीन होण्याने द्युलोक, सूर्य, सामवेद आणि महेश्वर किंवा शिव स्वहा आहे. इथे ही तत्व त्यांनी सांगितलेली आहेत. जशी तिकडे 24 तत्व आहे तसं हे त्यांनी सगुण ब्रह्माचं अस्तित्व जे आहे त्याच्यामधल्या ह्या सर्व गोष्टींचा लय होतो अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. इथे कुठले सांगितलंय? द्युलोक, सूर्य, सामवेद आणि महेश्वर किंवा शिव. ओके. तर शेवटचा श्लोक आपण फक्त घेऊया आणि थांबूया. मकारे तू लयम प्राप्ते म्हणजे काय सर? तृतीय प्रणव. हा, तो पहिला शब्द काय सर, त्याचा अर्थ काय? अकार, उकार आणि मकार. नाही नाही, देव जे असं म्हणलंय, देव. द्युलोक. आता हे जे लोक आहेत अंतरिक्ष लोक आहे, द्युलोक आहे. आता सप्त जे मागच्या वेळी मी म्हटलेलं की आपला जो ते देवलोक आहे का सर? देवलोक. हा देवलोक, बरोबर अच्छा, आहे. ठीक आहे सर, देवलोक. हो हो, पण त्याला द्युलोक असंच नाव आहे. लोक आणि त्यांच्यात राहणाऱ्या गोष्टी याच्याविषयीचं वर्णन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळतं. कशामध्ये? आरण्यकामध्ये, उपनिषदामध्ये, आपल्या याच्यामध्ये पण आहे. कुठलं? शेवटी पुराणांमध्ये विशेषतः आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. परंतु हे सर्व उत्पन्न कुठून झालंय? तर ते सगळं ओंकारापासूनच झालेलं आहे. म्हणजे कोण उत्पन्न झालंय? द्युलोक हा उत्पन्नच झालाय मुळात ओंकारातून. सूर्य, सामवेद आणि महेश्वर किंवा शिव यांची सर्वांची उत्पत्ती कुठून झालेली आहे? ओंकारामधनच. परंतु आपल्यासाठी जे जास्ती आवश्यक आहे किंवा जास्ती महत आहे ते आधी त्यांनी घेतलंय आणि नंतर बघा, नंतर सर्वात शेवटीपर्यंत ते हळूहळू, म्हणजे आता इथे सुरुवातीला त्यांनी विष्णू घेतला, मग महेश्वर घेतला, मग त्याच्यानंतर खाली अशा पद्धतीनं त्यांनी एक एक खाली उतरत चालले. आणि म्हणजे ह्या मकार जेव्हा संपणार तेव्हा पूर्ण ओंकार होणार आहे. मग तेव्हा त्यांनी पूर्ण ओंकाराची पहिल्या श्लोकात माहिती सांगितली बघा, श्लोक नंबर 9. जर बघितलं असाल तर त्यांनी काय म्हटलंय की पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि ब्रह्म, म्हणजे जे सगळ्यामध्ये प्रथम आहेत ते सगळे, म्हणजे पृथ्वी आपल्याला अत्यंत आवश्यक, अग्नी आवश्यक, ऋग्वेद हा म्हणजे सगळ्या वेदांचा पहिला वेद, ब्रह्मा सृष्टीचा निर्माताच ब्रह्मा. जेव्हा मकार संपणार तेव्हा सगळं अस्तित्व लय होईल. प्रणवाचा तिसरा अंश म लीन झाल्यामुळे ओम मधील अक्षर रजोगुणयुक्त, ओम मधील अ अक्षर रजोगुणयुक्त पिवळ्या रंगाचे होते. आता हा त्यांनी अनुभव वर्णन केलेला आहे. जेव्हा तुम्ही ओंकाराचं ध्यान करणार तेव्हा ओंकाराच्या अस्तित्वामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये होणारे बदल कसे असतील याच्याविषयी त्यांनी ध्यान करतानाचे होणारे आपले अनुभव सांगून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून पुढे मी अजून एक आकृती काढलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवेन. मग त्यानंतर मग पुढे ह्या गोष्टी समजायला आणखी सोपं होईल. हे बघा, ते साधारण आजच दाखवून ठेवतो, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण घेऊ. हे आपल्याला लिहायलाही सोपं आहे.
प्लस या म्हणजे या उपनिषदांवर जे प्रश्न येतात ते ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे त्यांना लिहायला फार कठीण जाणार नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे, आजच्या दिवशी आपण थांबूया. उद्या आपण बोलू परत.